बघा दुधापासून बनवणारे बरेच पदार्थ आपल्याला माहिती आहे. छक्का आहे, दही आहे, दूध आहे किंवा खरवस आहे. पण इंग्लिशमध्ये ह्या दुग्धजन्य पदार्थांना किंवा दुधापासून उत्पादित होणाऱ्या पदार्थांना नेमकं काय म्हणतात? याची आपल्याला कल्पना आहे का? तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बेस्टिंग किंवा कोलेस्ट्रम याचा अर्थ नवदूध किंवा खरवस ज्याला म्हटलं जातं. बटर, बटर याचा अर्थ होतो लोणी. लोण्याला बटर असं म्हणतात इंग्लिशमध्ये. बटर मिल्क, बटर मिल्क याचा अर्थ होतो ताक. ताकाला बटर मिल्क असं म्हटलं जातं. चीज, स्वाभाविकपणे मराठीमध्ये सुद्धा आपण चीज ह्याच नावाने ओळखतो. सो चीज इज चीज इन मराठी अल्सो. क्लॅरिफाईड बटर म्हणजे घी. क्लॅरिफाईड बटर म्हणजे घी. घी म्हणजे आपलं तूप. तुपाला इंग्लिशमध्ये क्लॅरिफाईड बटर असं म्हणतात. कोगुलेटेड मिल्क, कोगुलेटेड मिल्क याचा अर्थ होतो चक्का. श्रीखंड तयार करण्यासाठी जो चक्का वापरला जातो त्याला कोगुलेटेड मिल्क असं म्हटलं जातं. कोगुलंट, व्हॉट इज कोगुलंट? ज्याला मराठीमध्ये विरजण असं म्हणतात. विरजण याचा अर्थ कोगुलंट. कोगुलंट याचा अर्थ सर्वसाधारणपणे ज्याचा थोडासा वापर करून दुधापासून आपल्याला दही सुद्धा बनवता येतं. विरजण ज्याला मराठीमध्ये म्हणतात. क्रीम, क्रीम याचा अर्थ होतो मलाई. मलाईला इंग्लिशमध्ये क्रीम असं म्हटलं जातं. फ्रेश क्रीम, ज्याला इंग्लिशमध्ये साय, मराठीमध्ये ज्याला साय म्हटलं जातं. साय म्हणजे फ्रेश क्रीम. कर्ड, कर्ड याचा अर्थ दही. दह्याला इंग्लिशमध्ये कर्ड असं म्हणतात. खोया किंवा मावा, ज्याला आपण मराठीमध्ये खवा म्हणतो. खवाला इंग्लिशमध्ये मावा किंवा खोया असं म्हटलं जातं. पनीर, पनीरला इंग्लिशमध्ये देखील पनीरच म्हणतात. पनीर मराठी आणि इंग्लिश दोघांनाही सारखाच शब्द वापरला जातो. मिल्क, हे तर सर्व परिचित आहेत. मिल्क म्हणजे दूध. दुधाला इंग्लिशमध्ये मिल्क असं म्हणतात. स्वीट, थिक, बॉइल्ड मिल्क. स्वीट, थिक, बॉइल्ड मिल्क, ज्याला आपण रबडी किंवा बासुंदी म्हणतो. बासुंदी किंवा रबडीला इंग्लिशमध्ये स्वीट, थिक, बॉइल्ड मिल्क असं म्हणतात. मिल्क पावडर, दुधाच्या पावडरला इंग्लिशमध्ये मिल्क पावडर म्हणतात. मिल्क पावडर म्हणजे दुधाची पावडर. बरं, हे इंग्लिशमधले शब्द तुम्हाला याच्या अगोदर माहिती होते का? बऱ्याच वेळा व्यवहारात आपण ते वापरतोही. तुम्हाला हे कधी माहीत झालं कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला जरूर फॉलो करा. थँक यू व्हेरी मच.